ठाण्यातील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। यावेळी हजारो महिलांनी येऊन त्यांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी जमा होतील असं आपण सांगितलं होतं। त्यानुसार राज्यातील 1,04,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाल्यामुळे यंदा हा सण जास्तीच उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख निखिल बुडजडे, उपविभाग प्रमुख स्वानंद पवार तसंच शिवसेनेचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आज राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन काय देशभरामध्ये जोरदार सुरू आहे। जल्लोषात उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना राख्या बांधताय। आणि आज हा टेंभी नाक्याला आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय। ही परंपरा आहे ती दिघे साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करायची आणि सगळ्या बहिणी दिघे साहेबांनी येऊन राख्या बांधायच्या। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सुरू झाली आहे। त्याचे पैसे 2 हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले। मोठा उत्साह पण आहे, जल्लोष पण आहे आणि तो उत्सव आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मुंबईमध्ये पाहतोय, ठाण्यात पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतोय। सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांनी, या ठाणेकरांच्या आशीर्वादाने, बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो। आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो कार्यक्रम होतो तो माझ्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो। म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। सब मिलके आज बदलापूरच्या पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। यातील एक मुलगी वय वर्ष 3, 8 महिन्यांची आहे तर दुसऱ्या मुलीचं वय 6 वर्ष आहे। या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतप्त झालेत। गेल्या कित्येक तासांपासून बदलापूरच्या नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले। जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका पालकांनी केली आहे। या आंदोलनाला आणखीन व्यापक स्वरूप मिळाले। या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून थेट रेल्वे रुळांवरच उतरलेत। नागरिकांनी लोकल ट्रेन थांबवून ठेवल्या आहेत। बदलापूरमधील एका शाळेतील हे प्रकरण समोर आल्यानंतर बदलापूर तसंच महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय। अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला शाळेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। तक्रार करायला गेलेल्या पालकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तास ताटकळत ठेवले। त्यामुळेही
नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापलेत। ज्या शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाले त्या शाळेबाहेर महिला तसंच पुरुष मोठ्या संख्येनं जमलेत। नागरिक येथे घोषणाबाजी करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 7 दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे देखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत। लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखल्यात, तर रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिकही जोरदार घोषणाबाजी करत आहेत। संपूर्ण देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येत्या 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे। मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आले नाहीत। या संदर्भात आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्र शासनानं 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे। मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळालं नाही। त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीनं 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल। त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानलेत। शासनाच्या वतीनं इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बाळगोपाळांना होतोय का? सराव करताना अनेक बाळगोपाळांना इजा होते, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्यानं अनेक गोविंदा पथकांनी वक्तव्य केली आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिना आधीपासूनच गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांच्या वतीनं करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की यावर्षी महाराष्ट्रातील 60 गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहेत। 60 गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीनं केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। 24 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्सपासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण काल ठाण्यातील कोळी बांधवांसमोर उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्साहात सहभागी झाले होते। यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश भिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसंच महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते। कळवा खारटन रोड येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधिवत पूजन केलं। तसंच समुद्राला नारळ अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत या नारळाची मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवाखाडी येथे अर्पण करण्यात आले। नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण। दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीस सुरुवात करतात। दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो। याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले। यावेळी पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिलाय। आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे। सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाहीत ते तपासण्याचेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले। बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितलं। जे विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावीत अशी देखील त्यांनी सूचना केली आहे। याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्क असतो त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणं गरजेचं आहे। विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी। जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचंही आवाहन केले।